दहशतवादाचा खात्मा करणं ऑपरेशन सिंदूरचं लक्ष्य. 7 मे रोजी भारतानं 9 दहशतवादी तळ नष्ट केली. यात पाकिस्तानातील 100हून अधिक दहशतवादी मारले. भारतीय लष्कराची माहिती. पाकिस्तानला प्रत्युत्तर म्हणून कठोर कारवाई केली. पाकिस्तानी सैन्याचे 35 ते 40 सैनिक आणि अधिकारी मारले गेले. डीजीएमओ पत्रकार परिषदेमधून खुलासा. सीमा आणि नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या गोळीबारामध्ये 5 भारतीय जवान शहीद. पाककडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं. भारतीय लष्कराची माहिती. धडा शिकवण्यासाठी पाकच्या एअरबेसनं टार्गेट केलं. भारताकडून पाकची 11 एअरबेस उद्ध्वस्त. यात चकलाला एअरबेसचं मोठं नुकसान. भारतीय हवाई दलाची माहिती. पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ला करण्यास सज्ज होतो. दहशतवादी हल्ल्यानंतरच अरबी समुद्रामध्ये शस्त्रास्त्र आणि युद्धनौका तैनात करत कोणत्याही कारवाईसाठी तयारी होती. भारतीय नौदलाचा मोठा खुलासा. शत्रूला त्यांच्या घरामध्ये घुसून मारलं. 3ही दल प्रमुखांसोबतच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. तिकडून गोळी चालली तर इकडून गोळे टाका, मोदींच्या सूचना. राजस्थानच्या जैसलमेर आणि हनुमान चौकामध्ये ब्लॅकआउट. याआधी पाकिस्ताननं केलेल्या ड्रोन हल्ल्यानंतर खबरदारीचा उपाय. उद्या डीजीएमओच्या बैठकीमध्ये भारत पीओके संदर्भात चर्चा करणार. पाक व्याप्त काश्मीर परत देत पाकनं दहशतवाद्यांना ताब्यात द्यावं, भारताची भूमिका. संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंचं पंतप्रधान मोदींना पत्र. दोन्ही पत्रांमध्ये ट्रम्प यांनी दिलेल्या माहितीचा उल्लेख. ऑपरेशन सिंदूर आणि शस्त्रसंधीबाबत चर्चा करण्याची मागणी. मालवणमधील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदेंकडून अनावरण. नारायण राणे, नितेश राणेंसह इतर नेते उपस्थित.